प्रियांका. हाय, मी प्रियांका आगवणे. सगळ्यांना तर आज मी वाटाण्याचा भात केला आहे. तर तांदूळ घेतला, असा छोटा ग्लास आहे एवढंच आमच्याकडे. त्या ग्लासने 9 ग्लास तांदूळ घेतला, तो भिजत ठेवला एका टोपामध्ये, तो धुवून ठेवला. त्याच्यानंतर वाटाणा घेतला, अशी एवढी मोठी वाटी वाटाणा भरून घेतला. वाटाणा सोलून घेतला, ओला वाटाणा, हिरवा वाटाणा. ते झालं की नंतर एक बटाटा घेतला मोठा, त्याची साल काढली, ते चिरून पाण्यामध्ये ठेवले. मग 1-1.5 कांदा घेतला, कांदे लांबका चिरून घेतला. टोमॅटो एक मोठा लांब चिरून घेतला, लांबका म्हणजे बारीक नाही, लांबडा चिरून घेतला. नंतर लसूण, खोबरं भरपूर घेतलं, सुकं खोबरं. लसूण घेतला थोडासा, 7-8 पाकळ्या लसूण, खोबरं, जिरं, तीळ आणि मिरची घेतली, 10-12 मिरच्या. आल्याचा तुकडा घेतला, ते ओबड-धोबड वाटलं. आणि फोडणीसाठी आणि एकीकडं सोयाबीन भिजत घातले गरम पाण्यात. आणि नंतर फोडणीसाठी काय केलं, हे केलं. आता आम्ही गरम पाणी करायला ठेवलं ह्याच्यामध्ये टाकायला. तर फोडणीसाठी काय केलं, फोडणी देताना जिरं टाकलं आधी. नंतर लांबडा चिरलेला कांदा टाकला, टोमॅटो टाकला, ते भाजून घेतलं. लसूण, खोबरं, जिरं, ते मिरची वगैरे वाटलेलं ते वाटण टाकलं, चांगलं भाजून घेतलं. नंतर त्याच्यातच बटाटा टाकला धुवून, वाटाणा धुवून टाकला, सोयाबीन ते धुवून गार पाण्यानं एकदा धुवून पिळून आहे ना, ते तुकडं बारीक अजून तोडून ते सोयाबीन टाकले असे. आणि ते मिक्स भाजून घेतले. नंतर हा मसाला टाकला, शाही बिर्याणी मसाला. त्याच्यानंतर थोडासा पावभाजी मसाला टाकला. आणि नंतर हळद टाकली, 1 चमचा तिखट टाकला आपल्या घरातला कांदा लसूण मसाला, 2 चमचे मीठ टाकलं आणि चांगलं हलवून घेतलं. नंतर तांदूळ टाकला, चांगलं परतून घेतलं, भाजून घेतलं. आणि फास्ट गॅसवर चांगलं असं गरम पाणी करायला ठेवलं. एवढ्या ग्लासने 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवले. तर आपण आता ते पाणी घालूया त्याच्यात आणि गॅसवर ठेवूया टोप. तर मी ते करते. पाणी घालायचं, ठेवायचं, चांगलं गॅसवर ठेवायचं. चांगलं हलवायचं, पाणी मिक्स करायचं, एकजीव सगळं करायचं. सगळा मसाला एकजीव करून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं. बघा, पाणी घालून सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं. चाकून बघायचं, मीठ वगैरे कमी असेल तर मीठ घालायचं. कोथिंबीर चिरून घालायची वरतून. आणि 1 चमचा तूप घालायचं, चांगलं हलवायचं, शिजून द्यायचं फास्ट गॅसवर. आणि मुरायला आलं की कमी गॅस करायचं, झाकण ठेवायचं चांगलं, त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि शिजून द्यायचं. आणि मुरत आला की मग थोडंसं पाणी वगैरे लागत असेल तेच गरम पाणी टाकायचं, चांगलं शिजून द्यायचं. 10-15 मिनटात शिजेल, चांगलं असं रट्टा शिजून द्यायचं. याला उकळी फुटून द्यायची. मुरायच्या वेळी झाकण ठेवायचं, त्यावर झाकणावर पाणी ठेवायचं, चांगलं शिजून द्यायचं. तर हे तरंगतात सोयाबीन सगळे वरती. तर असा आम्ही भात बनवतो, पुलाव भात. तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. तर अशा प्रकारे